कोरेगाव तालुक्यातील सुरली गावात मायभूमी फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने गडकोट किल्ले आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। सलग 7व्या वर्षी गावात अभिमानास्पद दिवाळी साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर आधारित किल्ले, पोवाडे, नृत्य आणि सामाजिक संदेश देणाऱ्या थीम्स सादर करण्यात आल्या। रांगोळी स्पर्धेतही सामाजिक विषयांवरील वैचारिक रांगोळ्या पाहायला मिळाल्या। कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना वैचारिक पुस्तकांचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। या उपक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर यांनी विशेष परिश्रम घेतले, तर सुरली गावातील या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, आपण सुरली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आहोत। तर या ठिकाणी मायभूमी फाउंडेशन नोंदणीकृत सामाजिक संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय सुरली यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तर आज 21 ऑक्टोबर 2025 रोजी या स्पर्धा इथे संपन्न झालेल्या आहेत। तर हा मुलगा राज वैशाली अमोल कदम, इयत्ता 12वी, वय वर्ष 18। तर या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे। तर ही रांगोळी अंधश्रद्धा निर्मूलनावरती आहे। तर अंधश्रद्धेमध्ये अंधश्रद्धा आहे, तर त्याच्यावरती निर्मूलनासाठी आणि समाज प्रबोधनासाठी ही रांगोळी काढण्यात आलेली आहे। तर करणी पाहनामध्ये जादू टोण्याची भीती दाखवून अमानुष कृत्य करणे व नरबळी देणे अशा प्रकारच्या अंधश्रद्धा समाजामध्ये भरपूर वर्षापासून चालू होत्या। तर ह्या प्रथा बंद करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या माध्यमातून एक कायदा पारित किंवा संमत किंवा मंजूर करण्यात आला। महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 अनुसूची कलम 2(1) ख। तर ही अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी हा एक प्रकारचा कायदा, जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्यात आला, मंजूर करण्यात आला। आणि आता अंधश्रद्धेवरती तुम्ही कायद्याने ऍक्शन घेऊ शकता किंवा कायद्याने कारवाई करू शकता। तर जादूटोणा प्रतिबंधात्मक कायदा हा मंजूर झालेला आहे, हा समाजाला माहिती नाहीये। तर या विद्यार्थ्यांना समाज जागृती होण्यासाठी किंवा समाजाला माहिती होण्यासाठी त्या रांगोळीतून प्रबोधन करण्याचं अतिशय सुंदर काम केलेलं आहे। तर राज अमोल कदम हा सुंदर चित्रकार आहे, सुंदर रांगोळी काढतो आणि अशा प्रबोधनात्मक रांगोळ्या काढून समाजाचं तो प्रबोधन करत असतो। तर खूप छान, अभिनंदन तुझं, तुझ्या कुटुंबियांचं आणि सर्वांचं अभिनंदन। थँक्यू सो मच, धन्यवाद। ह्या वर्षी दिवाळीमध्ये फटाके वाजवले का? मोठ्यानं बोल। फटाके वाजवले नाही? काय वाजवले ना? कारण की फटाकडे मुक्त दिवाळी। म्हणजे नाही वाजवले तर फायदा काय होईल? नाही वाजवलं तर प्रदूषण कमी होईल आणि म्हणजे खोकलाची ताप वासानं ही कमी होईल। नंतर केमिकल कमी होईल। म्हणजे फटाक्यामध्ये असा काही पदार्थ असतो त्यांना हवेचं प्रदूषण होतं आणि आपल्याला मोकळा श्वास गावाकडे बघतो तर चांगला शुद्ध ऑक्सिजन, तर तो फटाक्याच्या ह्यानं प्रदूषण होतं, तो भेटत नाही। शरीराला फटाके अपायकारक आहेत, त्यासाठी आपण फटाके वाजवत नाही। तर त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे, असं किल्ल्यामध्ये वेळ घालवला पाहिजे, तर त्याच्यामध्ये मग तुमच्या कलेला वाव भेटेल। पुस्तकं वाचली नाही नाही, तू शिकतोय कुठं? आणि हे सांगितलं कोणी फटाके मुक्त दिवाळीचा विषय तुम्हाला? बरं, ठीक आहे। सरांचं नाव? राक्षस। ठीक आहे।